त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, जेव्हा घरामध्ये जिमचे जे काही इक्विपमेंट असतात ते घेऊन तो एक्सरसाइज करत असतो. त्याला खूप घामही आलेला असतो. नंदिनी अशा अवस्थेत त्याला पाहते आणि म्हणते, अहो जेव्हा किती घाम आलाय, हा घ्या रुमाल. तेव्हा आता जेवाला नंदिनी म्हणते की थँक्यू आजीवा, तुमच्यामुळे आनंद निवास परत मिळालं. माझ्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतलं. पण मला एक गोष्ट समजली नाही, यासाठी आनंद निवास परत मिळवण्यासाठी 10 करोड तुम्ही कुठून आणले? या गोष्टीचा अर्थ अजून मला समजलेला नाही आहे. प्लीज तुम्ही सांगा. जेव्हा आता उत्तरं देणं टाळतो, तर नंदिनी त्याला म्हणते की माझी शपथ घ्या बरं. माझी शपथ घेऊन मला जे काय आहे ते खरं खरं सांगा. कारण पुढे जाऊन अजून प्रॉब्लेम होण्यापेक्षा खरं सांगा. परंतु जेव्हा आता तिच्या डोक्यावरचा हात काढतो आणि म्हणतो, तुला खरं ऐकायचं आहे ना, तर ऐक. मी 5 करोड शेअर मार्केटमधून टाकले आणि 5 करोड शाहूवाडीची जी काही जमीन होती त्यावरती लोन केलं. तर आता समजलं ना खरं, असं तो नंदिनीला खोटं